माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे शहरातील नेते महेश अण्णा कोठे समर्थक तसेच या भागातील भाजपचे सतीश भरमशेट्टी यांच्यामध्ये श्रेयवादावरून हाणामारी झाल्याचं समोर येत असून या रस्त्याचे काम आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नांमधून करण्यात आले असून आज सकाळीच या कामाचे उद्घाटन विजयकुमार देशमुख मालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले। तसेच दुसऱ्यांदा या कामाचे उद्घाटन करतेवेळी महेश अण्णा कोठे समर्थक तेथे जमले। त्यानंतर भाजपचे सतीश भरमशेट्टी यांनी विचारणा केली असता वाद सुरू झाला व सतीश भरमशेट्टी व त्यांच्या पत्नीस महेश अण्णा कोठे समर्थकांनी मारहाण केली। या घटनेनंतर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, त्यांचे चिरंजीव किरण देशमुख व महेश कोठे आणि त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बराच वेळ MIDC पोलीस ठाण्यामध्ये परस्पर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी गर्दी केली होती। या हाणामारीमध्ये जखमी झालेले सतीश भरमशेट्टी व त्यांच्या पत्नीस सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून अधिक माहिती सतीश भरमशेट्टी यांनी दिली। माझं नाव सतीश कल्लाप्पा भरमशेट्टी आहे। मी प्रभाग क्रमांक 11 सर्वोदय नगरमध्ये जुन्या विडी घरकुल येथे राहतो। आज सकाळी 10 वाजता माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतचा रस्ता जो 1,13,00,000 रुपयाच्या निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे। ह्या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळे तो रस्ता होत आहे। त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन भूमिपूजन करायला आले होते। मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत व नगरोत्थान योजनेमधून 60 लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता इथं विरोधी पक्षाचे महेश कोठे, शरद पवार गटाचे, त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत विडी घरकुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोठेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांची चमचेगिरी हुजीगिरी करण्यासाठी ते महेश कोठेसोबत फिरत असतात। पगार घेतात शासनाचे आणि हुजीगिरी करतात ते महेश कोठेची। त्या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी। घटना सांगा काय घडली? आता घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं ठेवले। प्रतिउद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही। मी एवढंच त्यांना जाब विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबी करून मारहाण करायला सुरुवात केली। तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवासोडीसाठी हे करत होते तरी ते ऐकत नाही। तर शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं, माझ्या गुडघ्यावर मारलं त्यांनी। यासाठी माझी मिसेस जेव्हा आतमध्ये आली की लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारतायत म्हणून, त्यावेळी मिसेस मध्ये सोडवायला आली तरी ते मिसेसला ढकलून मिसेसला धक्काबुक्की करून ते मिसेसलाही एक चाफट मारलात आणि अंगावर गोळ आले तिलाही ढकलून मारहाण करण्यात आलेली आहे। मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना, तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे? कुठल्या अधिकारात तुम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन करता? मग कोणी उडतं उद्या म्हणतं की आम्हीच करायलो म्हणून। आणि दुसरी गोष्ट, ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात 3 तोळ्याचं एक लॉकेट होतं। ते लॉकेट आता यांनी माझी गच्ची धरली होती, माझ्या गळ्याला धरलं होतं, त्यामध्ये ते घाळ झालेलं आहे। माझा आरोप आहे की यांच्याच आहे। माझी मिसेस आली तर मिसेसलाही धक्काबुक्की केली त्यांनी। पुरुष असून त्याने एका महिलेवर त्यांचे संस्कार किती आहेत बघा। एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला, त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही ते गंटण जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं गंटण होतं, तेही त्या भांडणात हरवलेलं आहे। किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला? काय मला जवळजवळ 5 लोकांनी मारहाण केली। 5 लोक डायरेक्ट महेश कोठेसारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो म्हणजे त्यांचे काय संस्कार आहेत?